काहीच ट्रॅफिक नाही, तरी पण हे सगळे रॉंग वे जाऊन ह्या पण जो जाणारा रोड आहे तो पण ब्लॉक करतात आहे, त्यामुळे ट्रॅफिक होते याच कारणामुळे. मला माहीत नव्हतं मी लगेच एवढा ब्लॉग चालू करेल, कारण मी आत्ताच व्हिडिओ टाकली होती ब्लॉग लेट का येतोय त्यामुळे. आणि लगेच आजच मी तुम्हाला बोललो होतो की सुरतचं बुकिंग भेटतं आहे, तर फायनल झालं आहे शेवटी. सुरतची बुकिंग भेटलेली आहे आपल्याला आणि तीच लोडिंगसाठी मी निघालो आहे. आत्ता वाजले 8:30 आणि इथून आता ग्रँड रोडला लोडिंग आहे, तिकडेच लोडिंग करायची आहे. मग आता लोडिंग करू आणि मग नंतर बघू किती वाजता निघायचं काय, कारण आता ट्रॅफिकमध्ये जाऊन उपयोग नाही, कारण मुंबई आणि अंधेरी त्या बोरवली त्या साईडला बेकारवाली ट्रॅफिक भेटेल. आपण ट्राय करूया 11:30 वाजता किंवा 12 वाजताच्या दरम्यान आपण निघून जाऊया आणि हा ब्लॉग इथेच सुरुवात करूया. मला माहीत नव्हतं पण एवढं लवकर तर सुरुवात करूया ह्या ब्लॉगला. तर आता लोडिंगला करूया. लोडिंग झाल्यानंतर मग आपण घरी जाऊया. घरी जाऊन जरा फ्रेश होऊया किंवा जेवूया, मग जेवून निघूया. मी जेवणारच होतो खरं तर, मग तेवढाच कॉल आला की लोडिंग आहे, तर मग आधी लोडिंग करूया मग नंतर जेवूया. तर ब्लॉगची सुरुवात करूया. मी अर्जुन, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्समध्ये. तर आता सिग्नल सुटलेला आहे इकडे मुंबई सेंट्रल सर्कलच्या इथे आसपास आहे. हेच मुंबई सेंट्रल मेन सेंट्रल सर्कल आहे. सरळ गेलं तर नवजीवन नागपाडा त्या साईडला येतो आणि इथे मुंबई सेंट्रल येतं या साईडला. सिग्नल सुटला आहे, पटापट जाऊया कारण भरपूर ट्रॅफिक होते या साईडला संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान. आता 8:30 झाले तरी थोडी ट्रॅफिक कमी आहे त्या मानाने. आणि इथे सगळे कपडे बिपडे भेटतात. आपलं हे ताडदेव, इथे लहानपण गेलंय माझं, पूर्ण लहानपण गेलंय इथेच फिरायचं बिरायचं सगळं. गार्डन, आधी हे गार्डन नव्हतं, आधी हे वेगळं टाईप होतं, पण आता हे सध्या आता गार्डन बनवलंय. किती भारी गार्डन बनवलंय, भरपूर अपडेट झालं इथे. लहानपणी म्हणजे आम्ही इथे एवढं काहीच नव्हतं आणि आता एवढं सगळं झालंय ना इथे, खूप मेन झालंय, मेन झालंय इथे सगळे. आणि मी नवीन हे घेतलं, पहिला घे टाकूया, हे काय बोलतात त्याला एक्झॅक्टली माहीत नाही, पण गाडीतलंच डेकोरेशन. सकाळीच मी अंधेरीला गेलो होतो, तो तुम्ही ब्लॉग बघितला ना छोटा, तो अंधेरीला जातानीच बनवला होता. आणि आता हे तेव्हाच मी घेतलं होतं सिग्नलला, 200 रुपयाला पडलं होतं मला हे पूर्ण मस्त वाटतंय. माझ्याकडे होतं आधी, ते कुठेतरी ठेवलंय मी, ते काहीतरी तुटलं, एक त्याचा पंख तुटला, त्यामुळे ते मी काढून टाकलं. आता हे नवीन घेतलं, हे मोठं घेतलंय, ते छोटं होतं, आता मोठं घेतलंय. आणि आता ग्रँड भाटिया हॉस्पिटलच्या आसपास पोहोचलेलो आहे. परत पोहोचूया आपण लवकर, तिकडे कॉल करूया आणि बघूया कुठे लोडिंग करायचे, काय सामान आहे अजून काय माहीत नाही. तर भेटूया आता लोडिंग पॉईंटवर. लोडिंग पॉईंटवर पोहोचलेलो आहे मी. आत्ता लोडिंग होते हळूहळू. हे बघा, हे आहे काहीतरी पार्सल वाटतं आणि एवढ्या गॅपमध्ये लावलेली आहे गाडी. आणि मुंबईमध्ये राहतो आहे, एवढा गॅप आलाच पाहिजे. ज्याला जजमेंट राहतं तोच मुंबईमध्ये खरा होतं. आणि अशा काही ठिकाणी एवढा छोटा रस्ता असतो ना, गाडी पुरतं निघायचं असतं, पण आपल्याला ते जमलं पाहिजे. मुंबईमध्ये हेच राहणं खूप इम्पॉर्टंट होतं की आपल्याला गॅप काढणं शिकायला भेटतं आणि प्रॉपर गॅप काढायला आला पाहिजे बस. तर आता इथून लोडिंग करूया. फायनली गाडी भरलेली आहे आणि आधी व्हिडिओ बघितले असेल ते थोडंफार भरलं होतं. तर आता हे बघा, हे प्रॉपर भरलेलं आहे. गाडी भरल्यानंतर प्रॉपर व्हिडिओ दाखवली आहे. 49 बसले, 49 ते बॉक्स आहे आणि बाकीचं त्यांचं एक पर्सनल आहे. आणि इथून आपल्याला सुरतला जायचं आहे. 300 किलोमीटर लांब आहे इथून. 300 किलोमीटर जाणं, फक्त येऊन जाऊन नाही, फक्त जाणं. आणि आपण आता 9:30 झाले, 1 तास गेला प्रॉपर. तर आपण आता इथून घरी जाऊया आणि घरी जाऊन थोडं खाऊया पिऊया आणि मग रात्री सफर चालू करूया. आता मी लोकेशन टाकून बघितलं तर अंधेरी बिंदिरीवर भरपूर ट्रॅफिक, बेकार म्हणजे बेकार ट्रॅफिक. तर आपण आता नाही निघूया, थोडं होऊ दे 11:30-12 वाजेपर्यंत, मग आपण निघून जाऊया मस्तपैकी. आता गाडी डायरेक्ट आपण घराच्या इथंच घेऊन जाऊया. फायनली निघालो आहे मी, आत्ता घरातून निघालो आहे मी. तर आता फायनली घरी गेलो होतो, तुम्ही बघितलं, खाल्लं, जेवलो बिवलो,
मस्त आहे की फ्रेश झालो, कपडे पण चेंज केले. इथे मी रेसकोर्सला आहे आता, जे रेसकोर्स संपलं एक्झॅक्टली. आणि इथे गाडी जरा बघतात आजूबाजूला, गाड्यावाले बाईकवाले घुसतात अधूनमधून, पण ठीक आहे. रात्रीची वेळ आहे, आता वाजले 11:15. आपल्याला आता इथून 300 किलोमीटर तुम्हाला सांगितलंच असेल, 300 किलोमीटर आहे. तर किती वाजता पोचू माहीत नाही. आपल्याला तिकडे एक्झॅक्टली पोचायचं आहे 9:30 वाजेपर्यंत. ऑफिस मोठी कंपनी आहे, तर 9:30 वाजता ओपन होते ती. तर 9:30 वाजताच आपल्याला तिकडे जायचं आहे. तर बघूया आता किती वाजता पोचतोय. मध्ये झोपलं तर झोप आली तर झोपून पण जाऊ, रिस्क नाही घ्यायचं आपल्याला जास्त. तर पुढेच कळेल. आता मी महालक्ष्मीच्या ब्रिजच्या खाली एक्झॅक्टली. आणि इथून आता ट्रॅफिक तर बघितली मी, हळूहळू कमी होते. मी बोललो तोपर्यंत आपण कव्हर तर करूया, हळूहळू तर जाऊया. अंधेरीच्या आसपास सांताक्रूजला तो सर्कल आहे ना, तिकडे ट्रॅफिक दाखवते हर टाईम. तर आता चालल्यानंतर मग तिकडे गेल्यानंतरच कळेल. फायनली मी 11:15 वाजता निघालो आहे. बघूया आता पुढे ट्रॅफिक किती वाजता भेटते, काय भेटते, पुढे कुठे झोपूया आपण, बॉर्डरवर काय येतं. मला तर वाटतं लोड परफेक्ट आहे, जास्त नाही आहे. तर त्यांनी हे पण केलं होतं, एक पिशवी, तुम्हाला बोललो ना 49 पिशव्या आहे ते, ड्रायफ्रूट आहे. आणि 49 पिशव्या आहे ते. आणि एका पिशवीमध्ये 12 किलो असेल, 12 किलोपेक्षा पण नाही, हां पण 12 किलो असेल काहीतरी एक्झॅक्टली. तर 12 × 49 650 काहीतरी आसपास येतात. तर एवढं लोड पण नाही आहे काय. तर बॉर्डरवर काय झालं नाही पाहिजे. बघूया आता पुढे काय होतं. सगळं बिल घेतलं, सगळं प्रॉपर आहे. तर आपण तिकडे गेल्यावरच बघूया. आता मी उतरलो आहे महालक्ष्मी. आता इथून सरळ राईट मारायचा आणि मग लोअरपर्यंत, दादर, माहीम, माटुंगा, मग बांद्राला राईट मारायचं आपल्याला. मग तिथून सरळ अंधेरी, बोरवली, मग आपला तो NH48 हायवे लागेल. एक्सप्रेसवे बोलता नाही, तो हायवे जे कोणी येतं कोणी जातं. रात्रीची ड्रायव्हिंग का चांगली आहे म्हणजे माहिती आहे काय, गाड्या बिड्या नसतात, बाईकवाले नसतात, प्रॉपर निघून जातो. कारवाले पण कमी असतात, ट्रॅफिक कमी असते, बाकी काही नाही. तर रात्रीचा ब्लॉग येणार आहे, जरा ॲडजस्टमेंट करा. तर हे तरी मला असं वाटतं पुढचा ब्लॉग पूर्ण उजेडातच असेल. पुढचा ब्लॉग तुम्हाला मजा येईल, पण आत्ता पण मजा करा. ब्लॉग लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा. आता इथून राईट मारायचं आपल्याला. तर भेटू आता पुढे. सिटी काय दाखवू तुम्हाला, सिटी तुम्ही पण पकडले असेल. हा पण रात्रीचं तुम्हाला बघायचं असेल ना तर नक्की सांगा. आता इथे पूर्ण रात्र पब्लिक फिरतेच इकडे तिकडे. आणि पूर्ण काच बी साफ केले आहे, अंधारात दिसणार नाही तुम्हाला असं वातावरण. आणि हे दाखवलंच तुम्हाला नवीन घेतलंय म्हणून. मी आता सांताक्रूजच्या आसपास आहे. अंधेरी लागेल आता. ब्रिज आता उतरल्यानंतर एअरपोर्ट चालू होईल आणि ट्रॅफिक चालू झाली आहे नेहमीप्रमाणे. इथे असते थोडीफार ट्रॅफिक हे ब्रिजपर्यंत, कारण रस्ता खूप मोठा आहे आणि ब्रिज मग छोटा होतो, त्यामुळे ट्रॅफिक गाड्या बसत नाही, त्यामुळे ट्रॅफिक होते मजबूतमध्ये. आणि ही सगळी ट्रॅफिकच आहे. आता ही ट्रॅफिक कव्हर करूया आणि मग हळूहळू चालू आहे, कारण गाणे पण ऐकत चाललो आहे मस्त आहे की. हळूहळू तुम्हाला समजेलच सिनेमॅटिक व्ह्यू. तर चालू आहे. हॅलो, बहुतेक पुढे गाडी खराब झाले की नाही बहुतेक. मी आता गोरेगावला. इथे ट्रॅफिक बघू शकता, किती बेकार ट्रॅफिक आहे सध्या तरी. आणि आजूबाजूला बघावं लागतंय, कारण इकडचे ट्रॅफिक आणि कुठूनही कशी घुसवतात बघितलंच असेल तुम्ही. टॅक्सीवाले, रिक्षावाले कसे घुसवतात. आणि ट्रक पण तुम्हाला दिसत असेल, ट्रक डंपर
त्यांच्यामुळे पण थोडी ट्रॅफिक होऊ शकते, कारण ते मोठे ट्रक आहे आणि आजूबाजूचे आपल्या गाड्या त्यांना लक्षात आहे, त्यांना किती रिस्क असेल विचार करा. ट्रॅफिकमध्ये त्यांना तर भरपूर सांभाळावं लागतं खूप. म्हणजे इकडचे आपली पब्लिक आहे ना मुंबईतली, काही काही समजदार आहे, काही काही आहे कसे पण, तर त्यामुळे जरा त्यांना खूप रिस्क आहे. ते मी तर बोलतो त्यांनी राईट साईडने चालवलं तर बरं पडेल. मुंबईचा पूर्ण रोड खराब आहे हा, म्हणजे उबड धाबड एवढा आहे ना, पूर्ण रोड खराब आहे माहिती आहे. लय हळू चालावं लागतं, कधी कधी अर्जंट खड्डा येतो कळत नाही काय नाही, आणि ते पण असं मोठे मोठे, असे छोटे पण नाही. आणि खूप रस्ते बेकार झाले, कधी नीट होणार आता काय माहिती. नीट लवकर झाले पाहिजे, प्लेन एकदम रोड, असे मध्ये मध्ये खड्डे येतात, बघितलं तुम्ही बघू शकता. आणि आता चाललो हळूहळू, बघूया हा रस्ता कधी कव्हर होतोय. 12:15 इथेच झाले आपण. आता ही ट्रॅफिक नसते तर मला असं वाटतं आपण दहिसर टोल नाक्यापर्यंत पोहोचलो असतो, ही ट्रॅफिक नसते तर. मध्ये थोडीशी लागली, तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा. मी जस्ट आता टोल नाका सोडला आणि बॉटल घ्यायला थांबलो होतो, बॉटल घेतली. तर ट्रॅफिक आता बघूया किती वेळपर्यंत आहे. ही पूर्ण ट्रॅफिक भरलेली आहे. आता ट्रॅफिक पास करूया आणि मग निघूया सरळ सरळ. गाडी आता चालू करूया, बॉटल ठेवूया आणि मग निघूया. इथे जरा ब्रिजचं काम चालू आहे ना, म्हणजे मेट्रो बनते ना, त्याचं काम चालू आहे, त्यामुळे इथे ट्रॅफिक झाले मजबूतमध्ये. पुढे नाही आहे वाटतं, मला तरी असं वाटतंय पुढे नाही आहे, काम चालू आहे ना, त्यामुळे ट्रॅफिक झाले आहे. पूर्ण रस्ता कव्हर झाला आहे, आजूबाजूला सगळीकडे गाड्या. तर रिक्षावाले थोडे ऐकणार आहे. हे बघा, मी लागलो आहे आता NH48 एक्सप्रेसवेला, आणि इथून आता सरळ वसई विरार लागेल, आणि मग नंतर वापी, सरळ सुरत, सरळ गुजरात बॉर्डर. इथून आता हा सरळ रोड आहे डायरेक्ट. मग आता गुजरातला आल्यावर लेप मारायचा आहे, आणि इथून 250 किलोमीटर असेल काहीतरी आसपास. आणि इथे बघा हे रॉंग वे चाललंय, सगळे रॉंग वे. का? कारण या साईडला जाण्यासाठी ट्रॅफिक आहे, पण ती पण एवढी नाही आहे या मानाने, काहीच ट्रॅफिक नाही, तरी पण हे सगळे रॉंग वे जाऊन ह्या पण जो जाणारा रोड आहे तो पण ब्लॉक करतात आहे. त्यामुळे ट्रॅफिक होते, याच कारणामुळे हे रॉंग वे जातात. त्या कारणामुळे इकडे बॅरिकेड पण टाकलेलं आहे, तरी पण हे माणसं का रॉंग वे जातात मला नाही माहिती आहे. बघा पोलीस लोक हे ते सगळे का रॉंग वे जातात मला तेच कळत नाही. आता तर ट्रॅफिक पण नाही आहे त्या साईडला. बघा पूर्ण ट्रक तो फास्ट चाललाय, काहीच ट्रॅफिक नाही, तरी पण हे रॉंग वे का चालले मला तेच कळत नाही. काय माहिती आपली पब्लिक कधी सुधरेल काय माहिती, कारण रॉंग वे हा एक ऑप्शन नाही आहे. थोडा वेट केलं, थोडं इकडे कोणाला पेशन्स नाही आहे, म्हणजे वेळ नाही घालवत कोण पण. इकडे सगळे वेळ टाईम टू टाईम चालतात, आणि 1 सेकंद 1 मिनिट पण त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे अशी रिस्क घेतात. एवढ्या फास्ट गाड्या चालतात ह्या रोडनी, ट्रक असतात, कोण ओव्हरटेकमध्ये ते समजा त्या साईडला गेला आणि किती मोठा ॲक्सिडेंट होईल विचार करा. थोडा मिनिटसाठी पूर्ण आयुष्याची वाट लागेल सगळे, पण यांना कोण समजावणार. काय वेळेस घ्यावं लागतं, नो माइंड की रॉंग वे घ्यावं लागतं. ट्रॅफिक असेल काय असेल, एमर्जन्सीला घ्यावाच लागतो रॉंग वे. कारण आपण पण एक वेळेस घेतलं होतं असं वाटतंय मला, पण त्यावेळेस घेणं खूप जरुरी होतं मला, की तो माल जे समोर पोचवायचं होतं कॅटरिंगचं ते मी पोचवलं नसतं टाईम टू टाईम, तर पूर्ण पार्टीची आणि पूर्ण मालाची भरपूर पैसे वाया गेले असते आणि खूप लॉस झालं असतं. त्यामुळे रॉंग वे टाकणं जरुरी होतं मला. काय वेळेस जरुरी असतं, पण यांना काय जरुरी आहे काय माहीत नाही. किती जणांनी रॉंग वे टाकलाय. आणि आता मी सरळ चाललेलो आहे इथे सिमेंटचाच रोड. सिमेंट आणि डांबरामध्ये कन्फ्युजन होतं कधी पण बोलायला जातो एक आणि निघतं एक तोंडातून. सिमेंटचाच रोड आता पूर्ण झालेला आहे वापीपर्यंत. नंतर मग पूर्ण रोड तो गुजरातचा खराब रोड आहे. आधी तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये, आम्ही आधीची व्हिडिओ अहमदाबादचीच आहे. अहमदाबाद आपण रिटर्न मारले होता
मित्र आणि माझा मी गेलो होतो. तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, चांगला ब्लॉग आहे. तर आता गुजरातमध्ये तर रोड खराबच आहे पूर्ण, आणि आता हा पूर्ण सिमेंटचा रोड आहे. तर आपण आता इथून सरळ सरळ पळूया, बघूया जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत जाऊया, नाहीतर मग जिकडे झोप आली तर तिकडे झोपून जाऊया. आता एक वाजलाय, 1:07 पर्यंत एवढा वेळ लागला. ट्रॅफिक भेटली थोडी फार, तरी पण एवढा वेळ निघालो. बोललो 12, 11:30, 11:30 वाजता निघू, तेव्हाच निघालो. पण भरपूर ट्रॅफिक भेटली तरी पण त्या मानाने काय नाही. तर माझा तो विचार चालू होता 3-4 वाजता उठायचं, झोपायचं थोडा वेळ, 3-4 वाजता उठायचं, आंघोळ करायची आणि सलग निघून जायचं. तरी मी पोचलो असतो बरोबर टायमावर. तर आता चाललेलं आहे सरळ तुम्हाला अपडेट देत राहील पुढे काय काय होत आहे. रात्रीचा ब्लॉग आहे, आजूबाजूला तर काही दिसणार नाही, जरा ॲडजस्ट करून घ्या. पुढचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच उजेडात दिसेल. हा पण ब्लॉग दिसेल पण एंडिंगला दिसेल बहुतेक, मला असं वाटतंय. पण आता मला असं वाटतंय की जिकडे जास्त ब्लॉग होईल ना मोठा, तर मध्येच मी कट करेल. जिकडून संपेल ना तर तिथूनच चालू होईल. तुम्हाला लक्ष द्यायलाच दे, कारण खूप मोठा झाला तर ब्लॉग खूप मिनटाचा होतो आणि मग ते अपलोड खूप मगजमारी करावं लागतं. अपलोड तर होतो कसं तरी कुठेतरी जाऊन बिऊन. तर 12-15 मिनटाचा ठेवेल, जास्त मिनटाचा नाही ठेवणार आहे. जिथपर्यंत चालू आहे तिथपर्यंत चालेल, नाहीतर मग नंतर दुसरा ब्लॉग चालू होईल. आणि आता ट्रॅफिक तर नाही आहे कुठे, बघूया पुढे भेटते की नाही. पूर्ण निळेचं दाखवत आहे आणि पाऊस गेला पण धूळ भरपूर आहे रोडला. नो माइंड की धूळ भरपूर आहे, बेकारवाली धूळ आहे. काय माहिती का, पण पाऊस लगेच गेला की धूळ लगेच येते. आता सध्या तरी कमी आहे इकडे दाखवत आहे, पण तुम्हाला हे धुक्क दिसत असेल ना, ते सगळे धूळच आहे ना, धुक्क आहे इकडे. आणि पाऊस काय गेला आता बहुतेक. मला असं वाटतं पाऊस कुठे भेटणार नाही, पण आता पुढे गेल्याशिवाय काय कळणार नाही. तर इथे पण ढाबा आहे मस्तपैकी, थांबले पब्लिक खायला प्यायला काहीतरी. तर आपण आता सरळ चालत राहूया. हा बाईक रायडर कुठे इथे वसई बिसायला राहत असेल तिकडे चालला असेल. 1:10 झाल्या प्रॉपरली. पाठीमागे टोल गेला, खनेवाडी टोल प्लाझा, वसई बिसई ते सगळं सोडलं. आता हा रोड चालू झाला. इथून आता पुढे काय ट्रॅफिक नसेल. आता आधी पण ट्रॅफिक नव्हती काय एवढी, पण आता ट्रॅफिक नसेल एवढी. फक्त आता ट्रक असतील, बाकी काय नाही. ते पण 2-3 वाजेपर्यंत, नंतर खालीच होईल. त्या साईडने पूर्ण ट्रॅफिक आहे, ट्रक आहे. या साईडला पण ट्रक आहे. आणि रोडचं काम चालू वाटतं तिकडे.